नमस्कार मित्रांनो, जय जय स्वामी समर्थ। आज आपण ऐकणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि अद्भुत कथा, अक्कलकोटच्या महाराज श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाची खरी गोष्ट। ही कथा आहे त्या दिव्य क्षणाची जेव्हा परमेश्वर स्वतः मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर प्रकट झाले। ही कथा स्वतः स्वामीसुतांनी म्हणजे स्वामी समर्थांच्या निकटवर्ती भक्तांनी सांगितलेली आहे। प्रारंभ, अद्भुत स्वरूपाची ओळख। 18व्या शतकाचा शेवट आणि 19व्या शतकाचा आरंभ। त्या काळात महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगण भागात अनेक संत आणि सिद्धपुरुषांचा वावर होता, पण त्यांच्यात एक व्यक्ती विशेष तेजस्वी होती, श्री स्वामी समर्थ महाराज। कोणी म्हणे ते श्री नरसिंह सरस्वतींचे अवतार, तर कोणी म्हणे स्वतः दत्तात्रेय परमात्म्याचे मूर्त स्वरूप। पण स्वामी स्वतः मात्र म्हणत, मी कोणाचा अवतार नाही, मी तर नेहमीच आहे, पूर्वीही होतो, आताही आहे, पुढेही राहीन। प्रकट होण्याची वेळ। स्वामी समर्थांचा प्रकट दिन मानला जातो चैत्र शुद्ध त्रयोदशी, म्हणजेच चैत्र महिन्यातील शुद्ध त्रयोदशीचा दिवस। या दिवशी स्वामी प्रथमच अक्कलकोट नगरीत प्रकट झाले असे सांगितले जाते। त्याआधी त्यांनी दीर्घकाळ गंधर्वगिरीच्या जंगलात, म्हणजेच आता जेथे अक्कलकोट आहे त्या भागात तपश्चर्या केली। वृक्षांच्या फांद्यांवर बसून ध्यानधारणा करणारा, कधी डोंगरात अदृश्य होणारा आणि पुन्हा प्रकट होणारा असा एक योगी लोकांना दिसायचा। गावकरी घाबरून जायचे, पण त्याच्या डोळ्यांत करुणा होती, आकाशासारखी गहन, सागरासारखी खोल। स्वामींचे प्रथम दर्शन। एका दिवशी, तोच चैत्रशुद्ध त्रयोदशीचा दिवस, गावातील काही लोकांना एका वटवृक्षाखाली ध्यानस्थ अवस्थेत बसलेले ते महात्मा दिसले। ते शरीराने बारीक पण तेजाने दीप्त होते, केस विस्कटलेले, अंगावर केवळ एक फाटकं वस्त्र आणि डोळ्यांत दिव्य तेज। त्यांना पाहून लोक घाबरले, काहींनी पळ काढला, काहींनी नमस्कार केला, मात्र स्वामींनी मृदू हसून फक्त एवढेच म्हणाले, भिऊ नका रे, मी समर्थ आहे। आणि तेव्हापासून ते लोक त्यांना म्हणू लागले, स्वामी समर्थ। स्वामींचे दिव्य कार्य। स्वामी समर्थांनी पुढील अनेक वर्षे अक्कलकोटमध्ये वावर केला। त्यांनी हजारो लोकांचे जीवन बदलले, कोणाच्या संकटांतून मुक्ती दिली, कोणाच्या रोगांवर कृपा केली, तर कोणाच्या मनात श्रद्धेचा दीप प्रज्वलित केला। त्यांची वाणी साधी होती, पण अर्थ गूढ। भक्तांनो, साधा मार्ग सोपा आहे। ईश्वरावर विश्वास ठेवा, नामस्मरण करा, दया करा, क्षमा करा। स्वामींच्या दर्शनाने अनेकांना आध्यात्मिक अनुभव आले। त्यांच्या नजरेतून करुणा आणि सामर्थ्य दोन्ही झळकत। स्वामीसुतांनी सांगितलेली कथा। स्वामी समर्थांच्या प्रकटदिनाविषयी स्वामीसुतांनी सांगितलेले काही अद्भुत प्रसंग आजही अक्कलकोटमध्ये सांगितले जातात। स्वामीसुत म्हणतात, त्या दिवशी वातावरण अत्यंत विलक्षण होते। वारा मंद वाहत होता आणि आकाशात एक विशिष्ट सुवास पसरला होता। गावकरी म्हणत, काहीतरी दिव्य घडतंय। आणि अचानक एका वटवृक्षाजवळ तेजस्वी प्रकाश प्रकट झाला। त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष उभा राहिला, वजा हातात कमंडलू आणि चेहऱ्यावर करुणेचं तेज। तोच आमचा स्वामी समर्थ। त्यांचे पहिले वाक्य होते, अक्कलकोट माझं कार्यस्थान आहे, इथून मी जगाच्या उद्धारासाठी कार्य करीन। स्वामीसुतांनी सांगितले आहे की त्या क्षणी पक्ष्यांनी गाणं सुरू केलं, वारा थांबला आणि वातावरणात एक अद्भुत शांतता निर्माण झाली। लोक नमस्कार करत रडत होते, कारण त्यांच्या डोळ्यांसमोर स्वतः भगवान दत्तात्रेय अवतरले होते। भक्तांच्या जीवनातील बदल। अक्कलकोटमध्ये दिवसेंदिवस स्वामींच्या चमत्कारांची ख्याती वाढत गेली। एकदा एका गरीब ब्राह्मणाने येऊन रडत विनंती केली, महाराज, माझं पोट भुकेने जळतंय। स्वामी हसले आणि म्हणाले, जा, तुझ्या घरात पहा, तुला पुरेल इतकं धान्य सापडेल। तो ब्राह्मण घरी गेला आणि खरोखरच कोठीत भरपूर धान्य दिसलं। स्वामी समर्थांनी त्याला अन्न दिलं नाही, तर आत्मविश्वास दिला, श्रद्धा दिली। अशा हजारो चमत्कारांच्या कथा आजही ऐकायला मिळतात, पण खरी कृपा म्हणजे त्यांनी लोकांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती जागवली। स्वामींचा संदेश। स्वामी समर्थ नेहमी म्हणत, भक्तांनो, तुम्ही कर्म करा, पण ईश्वराला विसरू नका। नामस्मरण करा, नाम हेच सर्वश्रेष्ठ साधन आहे। मी नेहमी माझ्या भक्तांच्या पाठीशी आहे, फक्त मन शुद्ध ठेवा। त्यांचा प्रत्येक शब्द हा आजही भक्तांसाठी मंत्रासारखा आहे। अनेकांना संकटात असताना जय जय स्वामी समर्थ म्हटल्यावर आश्चर्यकारक शांतता मिळते। प्रकट दिनाचे आजचे महत्त्व। आजही प्रत्येक वर्षी चैत्र शुद्ध त्रयोदशी हा दिवस अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो। अक्कलकोटमध्ये हजारो भाविक स्वामींच्या समाधीस्थळावर नमस्कार करतात, भजन कीर्तन करतात, दत्तनामाचा गजर करतात। त्या दिवशी अनेक भक्तांना अनुभव येतो की स्वामी आजही जिवंत आहेत, त्यांचं तेज आजही अक्कलकोटच्या हवेत पसरलेलं आहे। अनेकांना दर्शन मिळाल्याचं सांगितलं जातं। कोणी म्हणतं स्वामी स्वप्नात आले, कोणी म्हणतं की समाधीजवळ त्यांनी हात ठेवला, पण प्रत्येकाच्या अंतःकरणात एकच भावना असते, जय जय स्वामी समर्थ। शेवटचा संदेश।
मित्रांनो, स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे फक्त एक धार्मिक दिवस नाही, तर तो आहे श्रद्धा, भक्ती आणि आत्मशुद्धीचा उत्सव. स्वामी समर्थ हे आजही प्रत्येक भक्ताच्या मनात वसले आहेत. आपण फक्त त्यांना हृदयातून हाक द्या, स्वामी समर्थ माझी नांदी करा, माझ्या जीवनात प्रकाश द्या. ते नक्की येतात, कारण ते म्हणत, मी समर्थ आहे, माझा भक्त कधीच एकटा नाही. जय जय स्वामी समर्थ. या अद्भुत कथेमुळे तुम्हाला स्वामी समर्थांच्या दिव्य अस्तित्वाची आणि कृपेची जाणीव झाली असेल.